आपण धावत पळत आलो होतो. पाऊस येईल असं वाटलं होतं, पण मित्रांनो परत शेताकडे निघालो आहे. तुम्ही जर बघाल तर आभाळ आलेलं आहे. माझ्या मागे आभाळ आलेलं आहे, तुम्ही जर बघू शकता. जसं मी तुम्हाला सांगतो ना की शेती हा सोपा विषय नाही आहे, ते दाखवायला आणलेलं आहे मी बेसिकली तुम्हाला. हा गव्हाचा प्लॉट आहे मित्रांनो. ही गहू आहे, ही ठुशी असते, ह्याला ठुशी म्हणतात. ओके, मग ह्याच्यामधून गहू आता हा वाळणार आहे. तुम्ही हा तसा वाळलेला आहे. ह्याला फोडल्यानंतर ह्याच्यामध्ये गहू निघतो. अशा प्रकारे गहू निघतो. आता हा उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. तुम्ही जर माहिती असेल तुम्हाला तर हे उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. पण जसं मी तुम्हाला सांगितलं ना, एन्व्हायरमेंट फार त्रासदायक असतो. आता सगळीकडे आभाळ आलेला आहे. मग जर संध्याकाळी पाणी आलं तर ह्या सगळे वाळलेल्या गहू जे आहे, तुम्ही जर बघाल तर हे जो गहू आहे हे खराब होण्याचे चान्सेस आहेत. तरी बरेचसे गहू तुम्ही जर बघाल तर मध्ये मध्ये हिरवे आहेत. मग त्यांना वाळवण्याकरिता ह्याला असं ठेवण्यात आलेलं होतं आणि मग नंतर जमा करून हे पेंडी बांधली जाते. हे असं ठेवल्यामुळे ते असे उन्हाखाली वाळतात. पण आता जसं मी तुम्हाला सांगितलं, पाऊस येण्याचे चान्सेस आहेत. आज नांदेड जिल्ह्यामध्ये 2 दिवस झालं पाणी चालू आहे, त्यामुळे हे असे ठेवू शकत नाही. आपण जमा करायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर चेक कराल, हे असं पण त्याला जमा करत आहोत. शेती इझी नाही आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, शेती इझी नाही आहे. गहू आहे, हा गहू आता आपण जमा करून ठेवणार आणि मग त्याला काढणार. अजून बरेच गहू हिरवा आहे, त्याच्यामुळे त्याला काढण्यात आलेलं नाही आहे. याचं दाखवायचं असं आपण गहू झाकलेला आहे, घरी जायला निघालेलो आहे. तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. मला तुम्हाला तेवढं हे जी गोष्टी आहेत ना, हे तुम्हाला दाखवायच्या होत्या की आता 7 वाजलेले आहेत आणि 5-5:30 वाजता आभाळ आलं होतं. त्यामुळे धावत शेताकडे यावं लागलं. जर पाऊस पडला तर तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे ते उत्पन्न काढण्याकरिता, तर ते थोडक्यासाठी खराब होऊन जातं. तर मी तुम्हाला सांगितलं ना, शेतीमध्ये प्रत्येक गोष्ट थोडी काळजीपूर्वक करावी लागते. काळजी घेतली तर ते उत्पन्न देतं तुम्हाला. एवढेच लक्षात ठेवायचं. आपण धावत पळत आलो होतो. पाऊस येईल असं वाटलं होतं, पण अद्याप पाऊस काही आलेला नाही आहे. आपण आपलं काम करून घेतलेलं आहे. तर आजसाठी एवढंच. अजून असं काही दिसल्यावर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून टाकेन. असा तुमचा जर अनुभव असेल तर नक्की तुम्ही मला पाठवू शकता. जय महाराष्ट्र, जय किसान.